नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय कुरकुरीत टेस्टी असे मूग डाळीचे भजी पाहणार आहोत। तर हे मूग डाळीचे भजी बनवायला अतिशय सोपे आहेत। छान वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे हे मुगाचे भजी बनतात। तर त्यासाठी हे तेलकट बनणार नाही, तर त्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा। तरी ते मूग डाळ मी अर्धा ते 1 तास छान भिजवून घेतलेली आहे आणि भिजल्यानंतर छान 2 ते 3 पाण्याने धुवून त्यातील पाणी काढून घेणे आणि ही सर्व मूग डाळ आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर यामध्ये लसूण पाकळ्या टाकल्याचे 4 ते 5, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत 5 ते 6। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर इथे लाल तिखटाचाही वापर करू शकता, पण हिरव्या मिरचीने अतिशय छान हे भजी बनतात। तर इथे पाहू शकता मिक्सरला थोडेसे मिक्स केल्यानंतर बऱ्यापैकी आपली डाळ अख्खी राहिलेली आहे, म्हणून 2 ते 3 चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान वाटून घेतलेली आहे। तर ही डाळ आपल्याला छान अतिशय बारीक वाटून घ्यायची नाही, हलकी जाडसर अशी ही डाळ राहिली पाहिजे। तर ही सर्व डाळ आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर ह्यामध्ये ओवा टाकलेला आहे 1 चमचा, तोही छान हातावर रगडून टाकणे। जिरे पावडर अर्धा लहान चमचा, धने पावडर अर्धा लहान चमचा, हळद टाकलेली आहे पाव लहान चमचा, मीठ टाकायचे आहे चवीनुसार। इथे जर तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही वापरू शकता, तसेच तीळ किंवा बडीशोपही टाकू शकता आणि छान एका डायरेक्शनने 3 ते 4 मिनटं आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते हलके होईल। आणि छान फेटून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे कांदा व कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त ठेवू शकता। आणि कांदा व कोथिंबीर छान आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि छान मिक्स करून झाल्यानंतर 1 चिमूट सोडा, त्यावर थोडेसे पाणी टाकून छान हलक्या हाताने हा सोडा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ह्या पिठामध्ये तुम्ही सोडा नाही टाकला तरी आपले भजी अतिशय कुरकुरीत व आतून जाळीदार बनतात। छान गरम कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे लहान आकारात मुगाची भजी सोडायचे आहेत। तर यासाठी एक महत्त्वाची टिप आहे, डाळ वाटल्यानंतर लगेच आपल्याला भजी बनवून घ्यायची आहेत। जर तुम्ही डाळ वाटून ते डाळ तशीच जर ठेवल्याने उशिराने जर भजी बनवली तर ते भजी तेलकट होतात, बऱ्याच प्रमाणात तेल शोषून घेतात, म्हणून डाळ वाटल्यानंतर लगेच आपल्याला हे जे भजी बनवून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता लगेच डाळ वाटल्यानंतर हे भजी मी बनवून घेत आहे। तर छान मध्यम आचेवर हे आपले मूग डाळीचे भजी तयार आहे। तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर ह्याला रंग आलेला आहे, तसेच वरून छान कुरकुरीत आणि आतून असे हे जाळीदार मुगाचे भजी तयार आहेत। तर ही टीप नक्की वापरा। कोणतीही डाळ वाटल्यानंतर लगेच त्याचे वडे किंवा तुम्ही भजी बनवा, ते अजिबात तेलकट बनत नाही। अशा प्रकारे छान वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनतील। हे मुगाचे भजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत थँक्यू।